हे आहेत संदीप पाटील, जे 15 जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावरून जात असताना नायलॉन मांजामुळे जखमी झाले. त्यांनी गळ्यात दुपट्टा बांधला होता, पण धारदार मांजाने तोही चिरला आणि त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली. संदीप यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की लाखोंचा नायलॉन मांजा जप्त झाल्याचे सांगितले जाते, पण तरीही तो बाजारात सहज उपलब्ध आहे. बोलिए। हेलो। हाँ, बोलिए ना, बोलिए। हाँ, अभी मैं यहाँ पे ब्रिज पे था। इंसिडेंट जाते जाते मेरे फेस पे एकदम मांझा आया और मेरा ये पूरा फट गया ये यहाँ से। अभी मैं वहाँ तक डिपार्टमेंट जो है ट्रैफिक पुलिस वो डिपार्टमेंट गया हुआ था, तो उनका कहना है कि हम ब्रिज करते। अभी 10 मिनट हो गए वो बात को, अभी वो ब्रिज बंद नहीं किया है। अभी भी यहाँ से लोग जा रहे हैं। अगर किसी की गला या मुंह पे आता है कट गया तो इसका जिम्मेदार वहाँ तक डिपार्टमेंट या अपना लोकल कोई गवर्नमेंट नहीं रहेंगी। आप- ये मेरे अभी यहाँ पूरा स्टाफ जो है ये फट गया मांझे की वजह से। आपका नाम क्या है? मेरा नाम स्वप्निल पाटिल है, स्वप्निल प्रदीप पाटिल। पाटिल जी, आप कहाँ जा रहे थे अभी? जी, कहाँ जा रहे थे अभी? अभी मैं यहाँ से जा रहा था बाहर गाँव यावली जा रहा था। हाँ, तो जाते जाते मुझे ये लगा, मैं इरविन चौक पे एक पुलिस ऑफिसर थे ट्रैफिक, उनसे मिला तो उनका कहना था कि आप ट्रैफिक डिपार्टमेंट में चले जाइए, वहाँ पे कमिट कर दीजिए, ब्रिज बंद कर देंगे। मैं वहाँ पे भी गया, हाँ, मगर वहाँ पे जाने के बाद भी उन्होंने सिर्फ मेरा नाम लिख लिया, कहाँ पे रहते हो लिख लिया, हम 10 मिनट में ब्रिज बंद करते बोले, मगर अभी भी ब्रिज चालू है यहाँ पे। ठीक है, ओके, लेता। हाँ, आप देखिए सर थोड़ा ये। हाँ, ठीक, ये ब्रिज बंद होने को, नहीं तो कैसा छोटे बच्चे जाते हैं यहाँ से, ठीक, स्कूल वाले भी, ठीक, ठीक। है ना सर? ठीक। ओके। दर्शकांनो, काहीच वेळापूर्वी एका युवकाने, पाटील नामक युवकाने आमच्या सिटीच्या सोबत संपर्क साधलाय. त्याचा गळ्याला चायना मांजा लागलाय, अटकल्याने जखमी झालाय, किरकोळ झाला जखमी. मात्र त्याने तात्काळ याच उड्डाण पुलाच्या बाजूलाच आमचं सिटी न्यूजचं कार्यालय आहे आणि थेट संपर्क साधला असता त्यांनी स्वतः जाऊन वाहतूक पोलीस विभागात कार्यालयामध्ये जाऊन तक्रार सुद्धा केली की तात्काळ उड्डाणपूल काही वेळेपुरतं बंद करण्यात यावं, कारण की उड्डाणपुलावर चायना मांजा मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. आता काही क्षणानंतर कर्मचारी दाखल झालेले आहेत, वाहतूक पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत. घटना कुठे घडली ते सुद्धा पाहण्यात येत आहेत. घटना अतिशय गंभीर आहेत, कारण की मकर संक्रांत 14 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत आपण अनेक जण पतंग उडवतोय. माझ्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात चायना मांजाचा वापर करीत आहोत. घटना खळबळजनक आहेत. याच उड्डाणपुलावर 14 जानेवारीच्या दिवशी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले आणि त्यांनी सुद्धा आपली वाहने थांबवून राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चढून स्वतः चायना मांजा जप्त केला आहे. म्हणजे स्वतः लोकांना थांबवून अडवून उड्डाणपुलावर आलेला हा संपूर्ण चायना मांजा त्यांनी जमा केला आहे आणि अनेकांना या घडलेल्या दुर्घटनेपासून त्यांनी सुद्धा अनेकांचं गंभीर जखमा होण्यापूर्वी त्यांनी बचाव केला. अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी व्यक्त केली. मात्र पुन्हा आज 15 जानेवारीच्या सकाळच्या दुपारच्या दरम्यान याच इरविन चौक ते राजापेठ उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर एका संदीप पाटील नावाच्या युवकासोबत पुन्हा तीच घटना घडलेली आहे. गंभीर जखमी होता, तो बचावला आणि आता उड्डाणपूलचा मार्ग बंद करण्यात येईल असं त्यांनी सांगण्यात आलं आहे. मात्र आता उड्डाणपूल खरोखर बंद होणार का? कारण की अतिशय जीव घेणा मांजाचा अमरावती शहरात वापर होत आहेत, हे आम्ही म्हणत नाही तर आढळून आलेल्या आणि जप्त केलेल्या चायना नायलॉन मांजाच्या वरून स्पष्ट होत आहेत. नायलॉन मांजावर बंदी आहे, पण अमरावतीच्या अनेक भागांमध्ये त्याचा वापर सुरूच आहे. या मांजाची धार इतकी तीव्र आहे की माणसे आणि पक्षी दोघांनाही घातक ठरते. दरवर्षी या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणावरही याचा वाईट परिणाम होत आहे. आज मकर संक्रांत निमित्त संपूर्ण शहरात तसेच संपूर्ण देशभरात जगभरात पतंग उडवण्याचा शर्यत लागतात, तसेच पतंग उडवल्या जातं. आज अमरावती शहरात सुद्धा पतंग उडवण्याचं चालू असून आम्ही दोन्ही उड्डाणपूल शहर वाहतूक शाखेमार्फत दोन्ही पुलांवर आपण अंमलदार नेमून दोन्ही पूल वाहतुकीकरिता अंधार पडेपर्यंत म्हणजे सायंकाळी 6:30 पर्यंत बंद करण्यात आलेले आहेत. पतंग
राजकमल पुलावर म्हणजे खूप कमी पतंग उडताना दिसल्या, परंतु राजापेठ पुलावर अंदाजे 150 ते 200 पतंग पुलाच्या वरतीच उडताना दिसून आल्या. त्यातील काही नागरिकांना किंचितसा हलका गळ्याला, कोणाला हाताला मांजा लागला आहे, परंतु त्यातून कुठलीही दुर्घटना झाली नाही. पण त्यामधून दुर्घटना होण्याचे खूप मोठे दिसून येत असल्याने त्यामुळे आम्ही उड्डाणपूल बंद करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उड्डाणपुलाचा वापर करण्यात येऊ नये आणि तसेच पतंग उडवणाऱ्यांना सगळ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये, जेणेकरून आपल्या पतंग उडवण्याच्या आनंदामुळे किंवा त्या एका खेळामुळे दुसऱ्या कोणाचाही जीव चालला जाईल आणि एखादी जीवितहानी घडून मोठी दुर्घटना होईल. राजापेठ पुलावरती जवळपास 1.5 तासापासून आम्ही इथे उभं असून लोकांना सूचना देत आहोत, त्यांना आवाहन करत आहोत की चालताना गळ्याला दुपट्टा बांधून किंवा रुमाल बांधून जा, जेणेकरून कुठलाही आपल्यासोबत जीवितहानी होणार नाही आणि त्यामुळे आपल्या दुर्घटना टळेल. काही लोक ऐकत आहे, परंतु काही लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तरी आम्ही परत पोलीस आयुक्तालय अमरावती शहर वाहतूक शाखेमार्फत सर्व नागरिकांना आणि महिलांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आपण गळ्याला, जेणेकरून दुर्घटना होणार नाही, या अनुषंगाने आपण गळ्याला दुपट्टा किंवा रुमाल व्यवस्थित बांधून आपण घराच्या बाहेर मोटरसायकलवर पडावे. मकर संक्रांतीच्या या सणाला पतंग उडवण्यात येते, परंतु काही आपण त्यांना समाजकंटकच म्हणता येईल, कारण की नायलॉन मांजावर बंदी आहे. नायलॉन मांजावर पतंग उडवणे हे गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे ड्रोनद्वारे सुद्धा पेट्रोलिंग करत आहे आणि विजिबली सुद्धा पेट्रोलिंग आमची इथे पेट्रोलिंग व्हेकलद्वारे सुरू आहे आणि आम्ही PS सिस्टीमवर आमच्या व्हेकलद्वारे सुद्धा नागरिकांना आव्हान करतो आहे की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, नायलॉन मांजाने पतंग वगैरे उडवू नये, कारण की ते आपण पाहिलेलं आहे की यापूर्वीसुद्धा नायलॉन मांजामुळे खूप अपघात झालेले आहेत, लोकांना इजा झालेल्या आहे, काही लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहे याच्यामध्ये. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे ड्रोनद्वारे सुद्धा पेट्रोलिंग करतो आहे आणि वेगवेगळ्या पेट्रोलिंग व्हेकल्सद्वारे सुद्धा पेट्रोलिंग सुरू आहे. बीट मार्शलसुद्धा आमचे पेट्रोलिंग करत आहेत आणि DBद्वारेही साध्या वेशामध्ये सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करत आहे. कुठलाही व्यक्ती नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवताना आढळल्यास त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे.